नमस्कार, मी अक्षता ज्वीस कॉर्नरमध्ये आपले स्वागत करते। आज आपण मशरूमची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ते देखील अगदी झटपट व चमचमीत बनते ही भाजी। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण। मशरूमची भाजी बनवण्यासाठी इथे मी हे बटन मशरूम घेतलेले आहेत। हे मशरूम पॅकेटवाले मशरूम जे असतात ते आहेत। हे आपल्याला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल असतात। इथे मी आता आपण वाटण बनवणार आहोत, त्यासाठी मी इथे अर्धा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। तसेच इथे मी पाव कप ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे। तसेच आपण या वाटणासाठी इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या व अर्धा इंच आलं घेतले। इथे आपण 1.5 चमचा लाल तिखट व पाव चमचा हळद घेतलेली आहे। हे तुमच्या ठेवणीतलं कोणतंही लाल तिखट तुम्ही वापरू शकता। आता इथे आपण कांदा, खोबरं व आलं लसूण याचं वाटण बनवून घेणार आहोत। इथे आपण आता हा अर्धा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो असाच पॅनमध्ये परतवून घेणार आहोत। आपण तेल वगैरे सुरुवातीला काही टाकायचं नाही आहे। हा कांदा आपण असाच सुकाच परतून घ्यायचा आहे, त्यामुळे कांदा पटकन भाजला जातो। कांदा आपला चांगला परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये 1 चमचाभर तेल टाकणार आहोत। तेल टाकल्यावर कांदा आपला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा लालसर झालेला आहे। आता यात आपण आलं आणि लसूण टाकणार आहोत व हे सर्व चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहोत। आलं लसूण आपल्याला हलकासा लालसा रंग येईपर्यंत परतायचा आहे। यातच आपण काही खडे मसाले टाकणार आहोत। इथे मी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे। एक आपण याच्यामध्ये लवंग टाकणार आहोत। अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा आपण यामध्ये टाकणार आहोत व 3-4 मिरी दाणे आपण यामध्ये टाकणार आहोत व हे सर्व चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहोत। आपल्याला हे खडे मसाले देखील या तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत। कांदा व खडे मसाले चांगले भाजले गेलेले आहेत। आता यामध्ये आपण पाव वाटी ओलं खोबरं किसून टाकणार आहोत व हे खोबरं देखील या कांद्यासोबत चांगला लालसर रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। खोबऱ्याला अगदी चांगला लालसर रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आपलं वाटण आता तयार झालेलं आहे। वाटण आपण थंड करून घेणार आहोत। आता यामध्ये पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। यामध्ये एक मी तेजपत्ता टाकलेला आहे व इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तो कांदा आपण आता तेलामध्ये चांगला लालसर रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा आपला आता चांगला लालसर झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण यामध्ये मसाला टाकणार आहोत। इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे व पाव चमचा हळद घेतलेली आहे। हे लाल तिखट तुम्ही तुमच्या ठेवणीतलं कोणतंही लाल तिखट वापरू शकता। इथे आता आपण हा मसाला या कांद्यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे। मसाला आता आपला चांगला भाजला गेलेला आहे। आता इथे आपण हे मशरूम जे आहेत ते असे उभ्या प्रकारे कापून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे अशा उभ्या प्रकारे आपण पातळ कापून घ्यायचे। तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही कापू शकता, त्याचे 4 तुकडे देखील उभे करू शकता। आता हे मशरूम मी या पॅनमध्ये चांगले मसाल्यामध्ये चांगले फिरवून घेणार आहे। आता यामध्ये याला लागेल एवढं मीठ आपण टाकणार आहोत। थोडं कमीच मीठ टाकायचं आहे, कारण ही भाजी शिजल्यावरती फार कमी होते, त्यामुळे मीठ जास्त टाकू नका, कमीच टाका। लागलं तर नंतर टाकलं तरीही चालेल। आता आपण ही भाजी वाफेवर शिजवणार आहोत। यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण मशरूमला स्वतःच भरपूर पाणी असतं। त्यामुळे आपण फक्त वरती ताट ठेवून ताटावरती पाणी ठेवणार आहोत व त्याच वाफेने खाली आपले मशरूम चांगले शिजले जाणार आहेत। इथे 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। इथे आपण जे ताटावरती पाणी ठेवलं होतं त्याला देखील तुम्ही बघू शकता, तेही गरम झालेलं आहे वाफेने। शिवाय खाली तुम्ही बघू शकता तर खाली भाजीला स्वतःच पाणी किती सुटलेलं आहे, त्यामुळे मशरूममध्ये पाणी टाकायची गरजच नसते। आता ह्याच पाण्यामध्ये व याच वाफेवरच्या पाण्याने आपण हे मशरूम शिजवून घेणार आहोत। आणखीन 5 ते 7 मिनिटांसाठी मी असेच झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता 7 मिनिटं आणखीन झालेली आहेत। टोटल 15 मिनिटं लागली आपल्याला, हे मशरूम शिजलेले आहेत। आता यामध्ये आपण जे कांदा व खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं, तर मिक्सरला मी बारीक वाटून घेतलं व हे वाटण आता आपण या भाजीमध्ये टाकणार आहोत व हे सर्व चांगलं मिक्स करणार आहोत व आणखीन 5 मिनिटांसाठी आपण हे वाटण लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत। इथे आपली मशरूमची भाजी तयार झालेली आहे।
यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकते, मिक्स करते. आता आपण ही भाजी सर्व करूया.